श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? करिअरमध्ये मोठी संधी मिळेल का? व्यवसायात अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ मिळणार का? कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान टिकून राहील का? प्रेमसंबंधांमध्ये नवीन वळण येईल की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घेणे आवश्यक राहील? या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या किती जवळ घेऊन जाणार आहे? चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीसाठी हा संपूर्ण आठवडा कसा ठरणार आहे. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, धाडस आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर स्पष्टपणे दिसून येईल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळू शकते. ग्रहस्थिती तुमच्या नेतृत्व क्षमतेला अधिक बळ देणारी असल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची ओळख अधिक मजबूत होईल. मात्र या आठवड्यात अहंकार आणि राग यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. काही प्रसंगी तुमच्या स्पष्ट बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतात. त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा राखणे गरजेचे आहे. आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय घेतल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. या आठवड्यात काही नवीन ओळखी आणि महत्त्वाचे संपर्क तयार होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योगही येऊ शकतात. एकूणच हा आठवडा सिंह राशीसाठी प्रगती, प्रतिष्ठा आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याच्या संधी घेऊन येणारा असेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि नेतृत्व गुण वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रभावित करू शकतात. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या किंवा मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन कामातून आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे. मार्केटिंग, मीडिया, कला, मनोरंजन किंवा राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष प्रगती दिसेल. मात्र भागीदारीच्या कामात सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यवहारात घाई करू नका. आर्थिक जीवन. या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. काही अडकलेले पैसे परत मिळतील किंवा एखादा जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. मात्र खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. घरगुती वस्तू, वाहन किंवा प्रतिष्ठेशी संबंधित गोष्टींवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घेणे अत्यंत आवश्यक राहील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण काहीसे मिश्र राहू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषतः तुमच्या हट्टी स्वभावामुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल. घरातील एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची साथ मिळेल, पण एकमेकांच्या भावना समजून घेणे आवश्यक राहील. प्रेमसंबंधांमध्ये आकर्षण आणि जवळीक वाढेल. काही जण आपल्या नात्याबद्दल मोठा निर्णय घेऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. अभ्यासात नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा सादरीकरणासाठी तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन मिळेल. कला, अभिनय, व्यवस्थापन किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. मात्र आळस आणि वेळेचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. डोकेदुखी, रक्तदाब किंवा उष्णतेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणे गरजेचे राहील. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास छोट्या समस्या मोठ्या होऊ शकतात. महिलांसाठी विशेष. महिलांसाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि प्रगतीचा ठरू शकतो. घर आणि करिअर या दोन्ही क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. काही महिलांना नवीन कामाची संधी किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. फॅशन, कला, मीडिया किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित महिलांना विशेष यश मिळू शकते. मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. स्वतःसाठी वेळ काढणे आणि मानसिक शांतता राखणे आवश्यक राहील. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि कामांमध्ये यश मिळण्यास मदत होईल. हा आठवडा सिंह राशीसाठी प्रतिष्ठा, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये मेहनतीचे चांगले फळ मिळेल आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन केल्यास स्थिरता मिळेल.
कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात संयम ठेवणे गरजेचे राहील. विद्यार्थ्यांना मेहनतीमुळे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यास हा आठवडा अधिक आनंददायी आणि यशस्वी ठरेल. हा आठवडा स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणारा आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देणारा ठरू शकतो. या काळात अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या बाजूने फिरताना दिसतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होईल आणि काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायातही योग्य निर्णय आणि धाडसामुळे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा सुधारणा दर्शवणारा असला तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात काही लहान-सहान मतभेद होऊ शकतात, पण तुमची समजूतदार भूमिका नातेसंबंध पुन्हा मजबूत करू शकते. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात भावनिक जवळीक वाढेल आणि काही जण भविष्याबद्दल महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आणि मेहनतीचे फळ देणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी विश्रांती आणि योग्य दिनचर्या आवश्यक राहील. एकूणच हा आठवडा सिंह राशीसाठी आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि नवीन यशाची दिशा दाखवणारा ठरेल. धन्यवाद.